ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद, मंगलाचरण, श्लोक 2. पहिल्या श्लोकात ज्ञानदेवानी गुरुरूपी परब्रह्माला अथवा परब्रह्मरूपी गुरुदेवांना वंदन केल्यावर दुसऱ्या श्लोकात ते सद्गुरूंकडे असणाऱ्या शांकरी विद्येस नमन करत आहेत. श्लोक 2. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयाद्रायै निरंतरम. गुरुः इति आख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी जयति आज्ञा नमः तस्यै दयार्द्रायै निरंतरम अशी याची संधिफोड होईल. गुरु म्हणजे सर्वश्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध असलेली अशी जी शांकरी विद्या, तीच या लोकी प्रत्यक्ष गुरु रूपाने विद्यमान आहे. त्या ज्ञानरूपिणीचा जय जयकार असो. दयार्द्र अशा तिला माझे सतत नमस्कार असोत. स्वामी स्वरूपानंदांनी याचं अभंग रूपांतर केलंय की जे इहलोकी दैवत बरवे गुरु ऐशा नावे सुप्रसिद्ध ती तो मूर्तिमंत शांकरी विद्याच विराजतेसाच ज्ञानरूप तया दया घन दैवता लागोन आत्मत्वय वंदन असो नित्य. आपण त्याचं विवरण बघूया. शांकरी विद्या म्हणजे शंकरांकडे असलेली विद्या. ज्ञानदेवांच्या नाथ संप्रदायाची परंपरा प्रत्यक्ष आदिनाथ शंकरांपर्यंत जाऊन पोहोचते. शंकर हे त्यांचे आद्य ईश्वरी गुरु आहेत, तर मत्स्येंद्रनाथ हे त्यांचे आद्य मानवी गुरु आहेत. ज्ञानदेवांनी आपली गुरु परंपरा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आहे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे तेने कळी कळतू भूत आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा जाला तो आमोते. भगवान शंकरांनी शक्तीच्या म्हणजे पार्वतीच्या कानात जो उपदेश सांगितला तो उपदेश मत्स्येंद्रनाथांना प्राप्त झाला व त्यांच्याकडून गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ यांना मिळाला. आणि नंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना ती शांकरी विद्या दिली आणि त्यांनी ज्ञानदेवांना या विद्येचा प्रसार करण्याची आज्ञा केली. आता ही कोणती विद्या ज्ञानदेवांना मिळाली? ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे की एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले. समाधी रूपी धन त्यांना सद्गुरूंच्याकडून प्राप्त झाले. हे समाधी धन म्हणजेच ब्रह्मैक्याचे ज्ञान प्राप्त झाले. शांकरी विद्या. श्लोकात शांकरी विद्या असा उल्लेख आलेला आहे. शांकरी विद्या म्हणजे अध्यात्म विद्या. भगवंतांनी गीतेत आपल्या विभूती सांगताना म्हटलं आहे की अध्यात्म विद्या ही भगवंतांची विभूती आहे. अध्यात्म विद्या म्हणजेच आत्मज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं ते शिकवणारी विद्या. ती भगवत स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे. म्हणून ज्ञानदेव तिला शांकरी विद्या म्हणतात. ती सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त करून देणारी असल्यामुळं तिला गुरु ही पदवी प्राप्त झाली आहे. गुरु म्हणजे श्रेष्ठ. तीच विद्या शंकरांकडे अभिन्न रूपाने वसत असल्यामुळं तिला शांकरी असं म्हटलेलं आहे आणि ती जीवाचं कल्याण करणारी आहे. शंकर या शब्दात 2 पदे आहेत, शम आणि कर. शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारा. शंकर म्हणजे कल्याण करणारा. भगवान शंकर हे कल्याण करणारे आहेत. ते आपल्याकडील ही शांकरी विद्या जीवाला देऊन जीवाचं कल्याण करतात. अंतिम सत्तत्व अशा शिवाची साक्षात प्रतीती आणून देतात. शंकर नित्य सुखरूप, सत्स्वरूप, अक्षर ब्रह्मस्वरूप आहेत. त्यांच्या अंगभूत असणारी चितशक्ती म्हणजे शांकरी विद्या. गुळामध्ये गोडी, कापरामध्ये सुगंध जसा अंगभूत असतो त्याप्रमाणे ही चितशक्ती शंकरांकडे अंगभूत आहे आणि अखिल प्राणी मात्रांना मोक्ष प्राप्ती होण्यास ते कारणीभूत आहे. म्हणून ती शंकरांकडे असणारी व कल्याण करणारी म्हणून ती शांकरी विद्या आहे. साक्षात लोके ही वर्तते. ही शांकरी विद्या किंवा ज्ञानशक्ती तिन्ही लोकात मूर्त झालेली आहे. चराचर सृष्टी हे तिचंच रूप आहे. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय अशा त्रिविध रूपाने ती वावरत असते. या श्लोकात जो गुरु ती शांकरी विद्या असं म्हटलं आहे.
हेच शिवशक्ती मिथून आहे. सा आज्ञा जयती, ती शांकरी विद्या या नावानं प्रसिद्ध असलेली विद्याशक्ती हेच परमात्म्याचे सत्ता सामर्थ्य आहे. परमात्म्याच्या सामर्थ्यावर तीच सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणते आणि तिची कृपा प्राप्त झाल्यास मनुष्य ब्रह्मैक्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊन मोक्ष साधतो. अशा या अमोघ शांकरी विद्येचा ज्ञानदेव जय जयकार करत आहेत. पुढे म्हटलंय तस्यै दयाद्रायै नमः. दयार्द्रा म्हणजे दयेने आर्द्र झालेली, दयेच्या ओलाव्याने युक्त असलेल्या त्या ज्ञानशक्तीला ज्ञानदेव नमस्कार करत आहेत. ज्ञानदेवानी येथे ज्ञानशक्तीला दयार्द्र म्हणजे दयेने आर्द्र झालेली असं म्हटलेलं आहे. भगवान शंकर हे शुद्ध चेतन असं परब्रह्म, त्यांच्याकडे कोणताही विकार नाही. त्यांच्या अंगभूत असणारी ज्ञानशक्ती त्यांच्यामध्ये दया हा धर्म उत्पन्न करते, म्हणून खरी दयार्द्र अशी ज्ञानशक्तीच आहे. म्हणून ज्ञानदेवानी दयार्द्र असं म्हणून शांकरी विद्येचा जय जयकार करून तिला नमन केलं आहे. या श्लोकात ज्ञानदेवानी रूपकाने आपले गुरु निवृत्तीनाथ यांचंही वर्णन केलेलं आहे आणि त्यांना नमस्कार केलेला आहे. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. यातील गुरु म्हणजे श्रेष्ठ असा शब्दाचा अर्थ घेऊन आपण श्लोकाचा अर्थ पाहिलं. गुरु म्हणजे सद्गुरु असा अर्थ घेतला की श्लोकार्थ होतो की शांकरी विद्या गुरु असं नाम धारण करून जगात मूर्त झालेली आहे, म्हणून गुरु म्हणजे शांकरी विद्या असं तिथं अद्वैत असतं. विद्या व शिव यांच्यातही अद्वैत असतं, त्यामुळे पर्यायाने गुरु व शिव यांच्यातही अद्वैत असतं. दोघे एकरूपच असतात. म्हणून गुरु हे विद्या रूपाने देवी असतात, तर कल्याण करण्याच्या इच्छेनुसार शिव असतात. त्यामुळे देव आणि देवी यांचा मनोहर संगम आपल्याला तिथं पाहायला मिळतो. एकूण ती शांकरी विद्याच गुरु रूपाने जगाचे कल्याण करते. शिवांकडे जी त्यांची अंगभूत ज्ञानशक्ती आहे, शांकरी विद्या आहे, ही विद्या दयार्द्र असते, कारण ती घेणाऱ्याचे कल्याण इच्छित असते. जीवांना मुक्तिमोत्याचे घास भरवते, जीवाला अमृतमय अन्नदान करते, म्हणून ती कल्याणमयी आहे. तीच गुरु रूपाने साकार होते. तिनेच निवृत्तीनाथांचं मूर्त स्वरूप धारण केलेलं आहे. त्यामुळे सद्गुरूंचा जय जयकार करून ज्ञानदेव दयार्द्र अशा गुरुदेवांना वंदन करत आहेत. मंगलाचरणाच्या 5 श्लोकांपैकी पहिल्या 2 श्लोकात गुरुदेवांना ज्ञानदेवांनी नमस्कार केला आहे, कारण गुरुच शांकरी विद्या शिष्यामध्ये संक्रमित करतो. गुरुच सर्व देवांचे एकायतन असतात. म्हणून कबीर म्हणतात की हरी रूठे गती एक है, गुरु शरणागत जाय. गुरु रूठे एकौ नाही, हरी नाही करई सहाय. एक वेळ भगवंत रुसला तर त्यावर उपाय आहे, गुरुना शरण जा. पण जर काही कारणानं गुरु रागावले तर एकही उपाय नाही. अशा मनुष्याला भगवंत सुद्धा सहाय्य करत नाहीत. गुरु शिष्याला सांभाळू शकतात, पण गुरु रुष्ट झाल्यास कोणाचेच काही चालत नाही. म्हणून ज्ञानदेवानी सद्गुरु स्तवन आधी केलं आहे असं म्हणता येतं. पहिल्या 2 श्लोकात सद्गुरु निवृत्तीनाथांचे रूपकानं वर्णन करून त्यांना नमन केल्यावर ज्ञानदेव पुढच्या 2 श्लोकात शिवशक्ती यांना वंदन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.